नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमीच ट्रेंडिंगमध्ये असणारी स्लीव्ज डिझाइन कशी तयार करायची हे बघणार आहोत आणि हे मी घागऱ्याच्या ब्लाउजसाठी स्टिच केलेले आहे। तर तुम्ही फायनल लुक घागऱ्याचा बघू शकता कशा प्रकारे आलेला आहे। ही स्लीव्ज डिझाइन बनवण्यासाठी मी इथे फोल्ड कापड घेतलेला आहे। त्याची फोल्ड बाजू माझ्याकडे आहे। उंची त्याची घेतलेली आहे 14 इंच आणि रुंदी 7 इंच। खालच्या बाजूने 7 इंच बॉटमला ठेवलेला आहे आणि वरच्या बाजूला 4 इंचावर मार्किंग केले। इथून असा हा शेप ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्याचं कटिंग करून घेतलंय। तर एका स्लीव्हचंच इथे मी कटिंग दाखवलेलं आहे। डबल स्लीव्ज करायचे असेल तर इथे 4 फोल्ड मध्ये कापड ठेवावे लागेल। सेंटर त्याचं मार्किंग केलं। आता स्लीव्हच्या खालच्या बाजूने असं डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे। छोटा फोल्ड द्यायचा आहे डबल आणि मग स्टिच करायचं आहे। हे स्टिच झाल्यानंतर ह्याच्यावरती मी लेस लावून घेतलेली आहे। तर लेस तुम्ही आतल्या बाजूने पण लावू शकता किंवा वरच्या बाजूने सुद्धा लावू शकता। मी वरच्या बाजूने लावलेली आहे। त्याच्यावर स्टिच करून घेतलं आणि लेसवर पण डबल शिलाई देऊन घ्यायची आहे। एक्स्ट्राची कट केली। आता याच्या प्लेट्स घालून घ्यायच्या आहेत। तर याचं डायरेक्शन मी माझ्याकडे ठेवलेलं आहे असं। तर इथे छोटे छोटे प्लेट्स घालून घ्यायच्या आहेत। तर जेवढ्या मावतीन तेवढ्या कपड्यामध्ये तेवढ्या प्लेट्स इथे मी घालून घेणार आहे। सेम याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा प्लेट्स घालून घ्यायच्या आहेत। तर इथे असं फोल्ड केलं। या साइडला जशा छोटे छोटे घातलेले आहेत तशाच पद्धतीने दुसऱ्या साइडला सुद्धा घालून घ्यायचे आहेत आणि जेवढ्या एका बाजूला आलेत तेवढ्याच दुसऱ्या बाजूला सुद्धा आल्या पाहिजेत। तर अशा मी ह्या घालून घेतल्या। आता बेसिक स्लीव्ज मी याच्यासाठी तयार करून घेतलेली आहे। तर 5 इंचची रेडी स्लीव्ज माझी तयार होणार आहे। इथे ही 5.5 इंच आहे। आता अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल। तर सेंटरचं मार्किंग केलं। सेंटरपासून 2 इंचवर एक मार्किंग केलं आणि त्याच्यानंतर 3 इंचवर एक मार्किंग केलं। दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने 2 इंच आणि 3 इंच असं मार्किंग करून घेतलं। त्याच्यानंतर हा जो आपण स्लीव्हचा पार्ट तयार केलेला होता त्याचं सेंटर आणि स्लीव्हचं सेंटर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याला पिन लावून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर जे 3 इंचाचं मार्किंग आहे तिथून हे जोडायला सुरुवात करायची आहे। तर हा भाग इथे जोडून घ्यायचा आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड राहील त्याच्या प्लेट्स मध्ये ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत। तर ह्या प्लेट्स इथे ॲडजस्ट करून घ्यायचं जेवढं एक्स्ट्राचं कापड राहील त्याच्यात। त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूचं सुद्धा त्याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे। दुसऱ्या बाजूचे सुद्धा प्लेट्स जेवढं कापड मध्ये राहिलेलं आहे त्याच्या ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत आणि मध्ये प्लेट्स घालून घ्यायचे आहेत। या स्लीव्जमुळे ब्लाउजला किंवा घागऱ्याला खूप सुंदर असा लुक येतो। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि अशाच नवीन आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया क्रिएशन या चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब करून शेजारचं बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि याच्या आधी सुद्धा चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत शिलाईच्या रिलेटेड। तर ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता। तर इथे ही स्लीव्ज माझी जोडून झालेली आहे। आता ही घागऱ्याच्या ब्लाउजसाठी मी जोडून घेणार आहे। तर इथे ब्लाउजचं शोल्डर आणि स्लीव्हचं सेंटर असं दोन्ही मॅच करून घ्यायचे आणि त्याला जोडून घ्यायचं आहे रेग्युलर आपण जशी बाही जोडतो त्याप्रमाणे। आणि त्याच्यानंतर मी आता इथे फिटिंग करून घेतली। तर फायनल लुक तुम्ही बघितलेला आहे स्लीव्हचा कसा आलेला आहे। तुम्हाला देखील शिलाई कामाची आवड असेल तर असेच यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल बटन दाबा। त्याचबरोबर प्रिया क्रिएशनचे बरेचसेच खणाचे प्रोडक्ट सुद्धा आहेत। तर ते सुद्धा तुम्हाला पाहायचे असेल तर चॅनलला व्हिजिट करा। तिथे तुम्हाला सर्व गोष्टी पाहायला मिळतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि यूजफुल व्हिडिओमध्ये। धन्यवाद।